आमची जर्नी स्टार्ट झाली है। आता आम्ही अभी कहाँ पे जाने वाले? अभी कहाँ पे जाने वाले? गार्डन जाने वाले। गार्डन पोर्चुगल गार्डन गार्डन जेवढे आहेत तेवढं फिरून घेणार ट्रेन वाटतं। आता भाकरवडी खातोय एकदम चिल्ड आलाय। हाय करा हाय इवन हाय आम्ही सगळे थंडी पण मजबूत आहे। हा रोड बघा मौसम वाटतं ठीक आहे बोलला म्हणून मी दिलं। अभी किधर जा रहे हैं? बॉटनिकल गार्डन। बॉटनिकल उसके बाद कहाँ पे जाना है? पहलगाम नहीं, पहलगाम नहीं होगा। श्रीनगर आज श्रीनगर में ही है। ओके लंबा नहीं जाने वाले कहीं तो ठीक है। प्लॅन चेंज झालाय। आज आम्ही श्रीनगरमध्येच फिरणार आहे। नेहरू व्हॅली हे सगळं नंतर करणार आहे, उद्या किंवा परवा करू। त्यानंतर आज गार्डनच होतील मे बी। आता शंकराचार्य झालं, आता शंकराचार्य झालं, त्यानंतर आता बॉटॅनिकल गार्डन काहीतरी बोलतात ते गार्डन करणार आहे। अजून 2-3 गार्डन आहेत ते करू, त्यानंतर जाऊ। हे आमचे ड्रायव्हर फुल रायडर आहेत, फुल जॉली माणूस आहे। खाण्याचा कार्यक्रम चालू आहे, सगळ्यांना भुका लागल्या, सगळे खातच आहे, मी पण खातोय। स्नॅक्स आणलेलं ते खातात आहे सगळे। दल झील बोलतो का ऑसम व्ह्यू आहे एकदम। इथे शिकारा मिळते, शिकारा रायडिंग असते, सगळं असतं इथे। आज आम्ही श्रीनगरची साईट सीइंग करतोय। दल झील टॉपवरची झील, सगळ्यात मोठी एकदम। गार्डन बिर्डन फिरणार आहे आम्ही। बघा रोड बघा, स्मूथ एकदम एकदम रोड। सॉन्ग ऐकून गाडी चालवतो, मस्त एन्जॉय करतोय। वाटतोय जन्नत बोलू शकतो आपण, जन्नत बोलू शकतो आणि एकदम जन्नत सारखंच वाटतं एकदम। हा बघा झाडं बघा ना कशी उलट्या साईडला वाटतात, अशी वाटतं उलटी आहेत झाडं पूर्ण। पूर्ण लेक आहे, पूर्ण लेकला टर्न मारून जातो, पूर्ण लेकला रोड आहे साईडने पूर्ण, मस्त आहे। शिकारा बोलतात त्याला, शिकारा शिकारा असतात, राईड्स असतात त्याच्यात, गव्हर्नमेंटने डिसाईड केलेले फॉलो करतात। हां हां रोड्स बघा ना, असं वाटतं फॉरेनला आलं कुठेतरी आपण। झाडं पण वेगळी आहेत, सगळंच वेगवेगळं वाटतंय। झील सगळ्या साईडनी व्ह्यू आहे, आता बाहेरगावी आलोय आपण, थोडा चांगला व्ह्यू वाटतो ट्रॅव्हल करताना।
डिस्टन्स आहे त्याच्या झीलच्या. जाऊ शकतो वाटतं बबल मध्ये जाऊन ना गोल गोल फिरायला. बबल राईड, बबल राईड बोलतात. त्याच्यात आतमध्ये जातात आणि पळायचं फक्त. CRPF बघू शकता वरती पहाडांवरती दिसतोय. अजून थंडी वाढणार आहे बोलले तुझ्यावर. CRPF हे बघा, नेहरू मेमोरियल बोटॅनिक गार्डन हे फेमस आहे. पार्किंग स्क्वेअर. चला आपण भेटू आपण. इकडची मॅगी खूप फेमस असते. त्याच्यामध्ये व्हरायटीज असतात. नॉनव्हेज अंडा पण टाकून देतात त्याच्यात, जसं पाहिजे तसं बनवून देतात. आपका नाम? दानिश. मॅगी बनते यांच्याकडे. ब्रेड बटर, त्यानंतर चहा, सँडविच, पराठा सगळं मिळतं यांच्याकडे. त्यांचं स्टॉल इकडे सगळे स्टॉलच आहेत पूर्ण. असे कपडे बिपडे मिळतात इथे गरम स्टॉल्स. तर आता बनेल आमची चाय पण सांगितली त्याला, बनवेल तो जरा. हे बघा सगळे उतरलेत. हे लोक शोधाशोध चालली आहे सगळ्याची. नेहा इकडे दुकान खोलणार आहे काश्मीरला थोड्या दिवसात. चाय तर बनवायला शिकली आहे. हा भाऊ एकदम आरामात आहे, एकदम स्लो मोशन आहे. त्यामुळे आम्हालाच हे करावं लागतं. टेस्टिंग होते चायची. आता इकडेच बनवणार आहे ती. तो एक एवढा स्लो आहे की पटापट बनवायला लागली हीच. पुढच्या वर्षी इकडे स्टॉलच खोलेल डायरेक्ट. बायकांचं ज्ञान, बायकांचं ज्ञान आहे. हा बघा, हा कावा आहे. यहाँ का कश्मीर का फेमस टी कश्मीरी कहवा. इसमें 11 मसाले डलते हैं. ये सैफरॉन से तैयार होता है. मेन इंग्रेडिएंट सैफरॉन है इसका. तो फिर बाकी मुलाठी, अदरक, जिंजर, सचतान, काजबान, वो सब मिक्स होकर 1-2 घंटा सुबह बॉईल करना होता है. फिर उसके बाद कस्टमर को सर्व. वो किस लिए ये करते हैं वो बता दीजिए ना. एक्चुअली विंटर में जो होता है ना, सर्दी का मौसम, तो उसके लिए ये बहुत अच्छा होता है. इससे इम्यूनिटी सिस्टम जो अंदर का है ना वो बहुत बढ़ जाता है, गर्मी हो जाती है. तो फिर बाद में खांसी, जुकाम, बुखार, उसके लिए बहुत अच्छा होता है. अच्छा, यहाँ पे टेम्परेचर क्या रहता है भैया जी? अभी विंटर में -4-5 डिग्री हो जाता है. समर में 32 तक जाता है, हाईएस्ट 32-33. अच्छा. तो बाकी मौसम ठीक रहता है, नॉर्मल रहता है. अच्छा, ये क्या है? ये कुकीज़ है, कोकोनट कुकीज़. ये चॉकलेट कुकीज़, ये ड्राई फ्रूट और चॉकलेट. ये इसके इंग्रेडिएंट्स होते हैं. ये इसमें केसर होता है. ये बाकी सब खरबूज है, ड्राई फ्रूट है, शक्कर है, शहद है. क्या कहवा कहवा हे दाखव रे. अय दीपू. शक्कर शहद से होता है. अशी बनलेली आहे. आणि असे तुम्ही कुठे गेलेलात? मॅगी आणि पराठा खायचा होता ना. तर तिकडे चहा मी बनवलेली आज आणि मग हे केली. हे आहेत
मस्त त्यांनी माहिती दिलेली आहे काश्मीरचे. मस्त. अरे 20 प्लस जीएसटी है, 20 प्लस जीएसटी 24 रुपया. हे इकडे एक गार्डन आहे, नेहरू मेमोरियल बॉटिकल. आणि तिकडे तिकीट काढायचं, 24 रुपये तिकीट आहे. आणि हा गार्डन ये नहीं है चश्मे. हे गार्डन आहे. इकडे आतमधनं एंट्री आहे. बोला ना. टिकट लावा मुझे, मेरे पास कोई चला गे. हाय. हे गार्डन आहे. सुंदर असं. टॅब आहे. हा आमू आणि अभि आहे. गार्डन फिरायला आलाय आमू. आमू कुठे आला बाबू? गोजन बघायला आलाय. हे कसं आहे? आहे नेहरू बोटॅनिकल गार्डन. हे बघा असं आहे. हा इथे शिकारा बोट दिसते. त्यानंतर असं गार्डन आहे, साफसुथरं गार्डन आहे, छान आहे गार्डन. मला फ्रंट व्ह्यू दाखवतो त्याचा. हा इकडे छोटासा लेक आहे. गार्डन सजवलेलं आहे पूर्ण. ही झील आहे आतमध्ये गार्डनच्या आत. बोटिंग पण होते मे बी, आता माहिती ना बंद आहे की. आणि असे डोंगर आहेत साईडला पूर्ण ह्याच्या. हे बघा गार्डन खूप मोठं गार्डन आहे. फिरून फिरून माणूस थकून जाईल, इतकं मोठं गार्डन आहे. ह्याला गव्हर्नमेंटच हे करते, फॉलो करते, सांभाळते, सगळं करते. त्यामुळे याची कंडिशन थोडी चांगली आहे अजून. हे बघा हे झाडं बघा ना, मस्त आहे. असा व्ह्यू आहे. आता थंडी नाही आहे, आता नॉर्मल आहे टेम्परेचर. आता म्हणजे बेरेबल आहे. सकाळचं बेरेबल नव्हतं बाबा, काय थंडी लागत होती बापरे. हे बघा कसे डिझाईन केलेत झाडांना. पूर्ण डिझाईन्स केले. छान वाटतंय गार्डन. झाडांना शेप बघा ना, किती मस्त दिलाय एकदम. ही अशी झाडं आपल्या इकडे नाही दिसणार कधीच. वेगळीच झाडं आहेत एकदम. लोक ऊन शेकतात इकडे, थंडी वाजते ना त्यामुळे. गार्डन खूप मोठं आहे एकदम. व्ह्यू घेतोय आम्ही. हे झाड बघा केवढं मोठं झाड आहे. हे बघा मी फोटो. हा बघा आमचा व्ह्यू. हाय करा मग. गार्डन फिरायला आलाय आमू. आमू कुठे आला बाबू? आम्हाला गार्डन दाखवतो. गोजन
हे बघा असे फोटोज काढतात आहे सगळे. फोटोज काढतात आहे सगळे इकडे. मग लागेल व्ह्यू बघा समोरचा मस्त वाटतं. हा आता दुसऱ्या वेळी येतो आम्ही. दुसऱ्या वेळी असं छान व्ह्यू आहे असा. हे बघ इकडे ते कपडे घालून आहे फोटो काढायचे. तुला काढायचं आहे इकडे थोडी काश्मीरला काढायचं आपल्याला, इथे थोडी काढायचं. हा दुसरीकडे पण काढू आहे ना. शकतो. हो हो सगळीकडे आहे. हे असं काढतात फोटोज. आता फोटोज काढूया ना आपण. बघा हे असेच असतात हे कपडे मिळतात इथे आणि हे असे फोटोज काढतात इथे सजून धजून. काश्मीरी कली बनतात आणि फोटो काढतात. हे बघा झील किती छान आहे जवळून. मस्त वाटतं बसल्यावरती निवांत वाटतं. काय झालं काय पण काय केलंय? दुसरे कपडे कोणते? कशी दिसते मम्मी? चांगली दिसते. दाखव ना मला. दाखव. हा तुझ्या पाठीच येतो आम्ही. हळूहळू. इकडनं नको बाबू, इकडनं नको. इकडनं तिकडनं स्टेअर वरून. स्टेअर वरून बाबू हळू. कुठे आहे तुझी मम्मा? दिसत तर नाही मला. तू ओळखलं मम्माला तुझ्या? तू ओळखलं तुझ्या मम्माला? चल दाखव. आम्ही तुझ्या पाठीपाठीच येतोय. काय नाही मागत नाही रिटर्न. कुठे आहे? कुठे आहे तुझी मम्मा? तुझी मम्मा कुठे आहे? दाखव. मम्माला आवाज दे. मम्माला आवाज दे. पप्पाने नाही घातले कपडे. मम्माला आवाज दे. काश्मीरी. चलिए आपले फोटो. ती बघ ज्योती. हे ज्योती कैसा लग रहा है? बहुत अच्छा. पहचानने में नहीं आ रहा. तेरा लड़का बोल रहा है माझ्या मम्मीला बघायचं आहे. माझी मम्मीने नवीन कपडे घातले, वेगळीच दिसते, चांगली दिसते, ऐसा बोल रहा है. कितना है? 100. अच्छा है, रिजनेबल है. इससे सुनील ने नहीं पहना. हाँ हे असं घातलंय तिने. काश्मीरची कली म्हणलेत. हे बघा. हे बघ. अमया इकडे बघा. बस चला बस. इकडे बघ. इकडे अमो पोज देतोय आणि इथे आम्ही त्याचा व्हिडिओ काढतोय. फोटो सेशन चालू आहे. खूप सारे फोटो काढले. अमू माझा काढत होता, मी अमूची फोटो काढत होती. आम्ही एकमेकांचे फोटो सेशन चालू आहे आमचं. इकडे ज्योती आंटी लोक आहेत. इवानचे फोटो सेशन चालू आहे. आणि ही आता इकडे ऊन आहे त्यामुळे थंडी नाही लागत. पण संध्याकाळची इकडे 6 सेल्सिअस असं तापमान आहे. खूप थंडी वाजते खूप.